घराचं काम अजून चालू आहे, भिंती काय पूर्ण झालेल्या नाहीयेत. बघू शकता हे आमचं किचन आहे, भविष्यातलं पूर्वमुखी आहे घर. हा पूर्ण किचन एरिया आहे. ही एक स्टडी रूम केलेली आहे मुलांसाठी. इकडे टॉयलेट बाथरूम आहेत. हा इथे एक बेड आहे आणि हा जो स्पेस दिसतोय हा पूर्ण स्पेस हा वापरण्यासाठी आहे. जे पण काही शेतीचं आमचं सामान येईल किंवा धान्य येईल त्यासाठी हा मोठा स्टोर आम्ही केलेला आहे. हे बघा बाजूनी पूर्ण शेती आहे. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आता इथून पुढे आम्ही राहणार आहोत. डोंगर आहे, पूर्ण हिरवगार झालेलं आहे. समोर पवनचक्क्या पण आहेत. खूप छान वाटतंय आज मला. आज मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये उभी आहे. हे जी बाजूला स्पेस सोडलेली आहे तर भविष्यात त्याचाही उपयोग करून घेणार आहोत. बघूया काय करता येईल ते. विचार चालू आहे त्याबद्दल. हे सुरुवातीला पत्र्याचं स्टोर रूम तयार केलेलं होतं. तिथं जे पण काय सिमेंटची पोती किंवा जेही काय मटेरियल सामान लागणार होतं घरासाठी ते त्याच्यामध्ये ठेवलं होतं. हे एक झाड आहे. या झाडाने खूप आम्हाला मदत केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा यावर्षी प्रचंड कडक उन्हाळा होता तेव्हा या झाडाच्या सावलीत बसूनच आम्ही इथं या घराची पूर्ण पाहणी देखरेख करत होतो. त्यामुळे या झाडाचे उपकार मानेल तेवढे थोडेच आहेत. मी आता खाली उतरते. तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवायचा आहे. हे बघा अजून पूर्ण झालेलं नाहीये काम. आज सुट्टी होती शाळेला मुलांच्या, तर म्हटलं चला साईटवरती जाऊन येऊयात. हे बघा ही 2 घरं आहेत. हा मध्ये पॅसेज ठेवलेला आहे मध्ये आम्ही. हा असा लुक असणार आहे. नंतर हा अजून पूर्ण व्हायचा आहे. हा असा लुक असणार आहे. हे माझ्या बहिणीचं घर आहे. आम्ही दोघी एकत्र घर बांधतोय. हे खूप छान लुक आहे हा पण. त्याचाही व्हिडिओ मी थोड्या वेळात काढते. हे बघा बाजूलाही एवढी मोठी स्पेस सोडलेली आहे. राहिलेल्या अर्ध्या शेतात हे सोयाबीन केलेलं आहे. हे फुले संगम जातीचं सोयाबीन आहे. याची उंची वाढ तुम्ही बघू शकताय. सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत. अगदी बुडक्यापासून बघा शेंगा लागलेल्या आहेत. आमचा संपूर्ण उदरनिर्वाह हा शेतीवरतीच अवलंबून आहे.
हे पूर्ण सोयाबीनचं शेत आहे. परवा इकडे खूप पाऊस झाला, त्यामुळे आता दमट आहे वातावरण थोडंसं, आणि अजूनही वाटतंय आज ही दुपारपर्यंत बहुतेक पाऊस येण्याची शक्यता आहे. पावटा टोकला होता, पावटा चांगला आलेला आहे. मला घेवड्याची पण मोगणं मी लावलेली होती पेरण्याच्या वेळेला, आली की नाही माहिती नाही, बघावं लागेल आतमध्ये जाऊन. पण तुम्हाला बघू शकताय तुम्ही, हे सोयाबीनची उंची ही जवळजवळ माझ्या कमरेपर्यंत सोयाबीन आलेलं आहे. त्यामुळे आता घेवडा कुठे आणि कसा शोधायचा हा मोठा प्रश्नच आहे. एक मिनिट, इथं कुठंतरी पायाकडे बघून जावं लागणार आहे आत, कारण खूप सोयाबीनची उंची वाढलेली आहे. आता हे कसा कळणार घेवडा आपल्याला? मला वाटतं फुलांमध्ये आहे, अजून काय ह्याला शेंगा लागलेल्या नाहीयेत. हे बघा, ही घेवड्याची फुलं दिसतात, शेंगा तरी अजून कुठे दिसत. आता हे वेल सगळे गुंफलेत एकमेकांमध्ये. तुटून आला वेल एक. कसं शोधणार आपण घेवडा? हो 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 हो, आहेत फुलं आहेत घेवड्याला अजून बरं का. घेवड्याला अजून हे बघा, हे काळ्या घेवडा मी लावलेला होता, फुलं आहेत. एक अजून 10 दिवसांमध्ये 10-12 दिवसांमध्ये येऊ शकेल अशी शक्यता आहे. खूप छान सोयाबीन यंदा आलेलं आहे. मेहनतीचं फळ दिसतंय, काहीतरी चांगलं होणार आहे ह्याच अपेक्षेवरती सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरंच चीज झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं, आणि ते होणार मेहनत घेतली म्हटल्यावर. तर हे असं एक छान सोयाबीन आता दिसतंय. बघायला आले होते, आज सुट्टी होती शाळेला, त्यामुळे हे बघा, वाटेत थोडासा काँग्रेसची झाडं दिसत होती यांना, गवत, तर ते म्हटले मी उपटून टाकतो. हा उडीद केला होता, उडीद पण चांगला आहे बघा. ह्या वर्षी दुसरं कोणतंही मोगन केलं नाही, घेवडाही लावला नव्हता. हे घेवडा तिकडे होता, बघूयात आपण घेवडा इकडे आलेला आहे का, कारण बाजारात तर घेवड्याच्या शेंगा दिसत आहेत, तर म्हटलं बघूयात आपल्याही घेवड्याला शेंगा लागलेल्या आहेत का. इकडची ही 1-2 मोगणं मी लावली होती घेवड्याची, पण इथं काही दिसत नाहीये. कुठे आहे घेवडा? हे बघा,
शेतकरी आपापल्या परीने मेहनत घेत असतो, फक्त त्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. हे बघा, अगदी खालच्या बुडक्यापासून शेंड्यापर्यंत ह्या शेंगा लागलेल्या आहेत. फुले संगम जातीचं हे सोयाबीन आम्ही केलं होतं. याशिवाय हे खाली आहे इकडे एक शेत. पुढे जाऊया का? कारण पुढे तिकडे दिसतोय काँग्रेस जरा. हे काढा ना एवढा. हा एवढा फक्त येऊन करतो. मला मी काढू का? दादा मी काढते मला, कारण ते जायचं जावंसं वाटणारच नाही पुढं ठेवून नुसतं तसं. सोयाबीन उगवल्यानंतर मी बघायला आले होते तर खूप पातळ मला सोयाबीन वाटत होतं, की म्हटलं काय झालं यंदा एवढं पातळ सोयाबीन कसं काय आहे. पण हे बघा पूर्ण सोयाबीन छान आलेलं आहे. हा पूर्ण ओढा आहे खाली. निघत नाहीये, तोडायला येईल, राहून दे. निघतच नाहीये. पुन्हा फुटणार आहे. तिथे शेंगा नाही लागल्या, त्याला शेंगा नाही लागल्या. लागलेत की शेंगा? ते का लागतात म्हणजे फुलं पण आहेत अजून, येतात त्याला अजून. ते काय आलेत शेंगा पुढे आहेत. एक नंबर बसला सोय. एक फवारणी अजून बस. आता ड्रोननी क्षेत्र सोयाबीनचं आहे.